हॅलो गाईज, हाय, वेलकम टू विज्ञान कट्टा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इस्रोचा युविका नावाचा जो प्रोग्राम आहे किंवा ज्याला युवा विज्ञानी कार्यक्रम म्हणून ओळखलं जातं किंवा ज्याला यंग सायंटिस्ट प्रोग्राम म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर अशा एका अनोख्या वेगळ्या अशा कार्यक्रमाबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. हा इस्रोकडनं सुरू झालेला प्रोग्राम आहे आणि 2 वीक्सचा म्हणजे 2 आठवड्यांचा हा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, निवासी प्रोग्राम आहे, जो शालेय विद्यार्थ्यांसाठी हायस्कूल स्टुडंटसाठी इस्रोकडनं सुरू झालेला आहे. तर याचं रजिस्ट्रेशन आपल्याला 23 मार्च 2025 या तारखेपर्यंत करायचंय. प्रोग्राम काय आहे, त्याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतं, त्या प्रोग्रामचं किंवा कार्यक्रमाचं स्वरूप नेमकं काय असतं, याची उद्दिष्ट काय काय आहेत, का हा प्रोग्राम सुरू झालेला आहे, ही सगळी माहिती जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर कोण नेमकं याच्यामध्ये सहभागी होऊ शकतं हे सगळ्यात आपण बघूयात. इलिजिबिलिटी काय आहे प्रोग्राम मध्ये, या कार्यक्रमामध्ये युविका नावाचा जो आपला प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठीची नेमकी पात्रता काय आहे. तर जे विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहेत, क्लास 9 मध्ये शिकत आहेत, 1 जानेवारी 2025 ला जे विद्यार्थी 9वी मध्ये होतील, म्हणजे आता साधारणपणे जे विद्यार्थी 9वीची परीक्षा आपली देत असतील, साधारण मार्च महिन्याचा पिरियड आहे आपल्याकडे, 9वीची परीक्षा आता जे सुरू आहेत, जे विद्यार्थी देत असतील किंवा सुरू होतील काही दिवसांनी, त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम आहे. 1 जानेवारी 2025 रोजी जे विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्राम. आता याची उद्दिष्ट काय, का सुरू केलेला असेल, वगैरे वगैरे. त्याचं पहिलं उद्दिष्ट आहे बघा, की मुलांना बेसिक नॉलेज द्यायचं आहे. बेसिक नॉलेज द्यायचे, बेसिक ज्ञान द्यायचे, टू इम्पार्ट बेसिक नॉलेज. कशाच्या संबंधित? स्पेस टेक्नॉलॉजीच्या संबंधित, स्पेस सायन्सच्या संबंधित आणि स्पेस अप्लिकेशन संबंधित टू यंगर स्टुडंट्स. जे आपले तरुण विद्यार्थी आहेत, नवयुवक विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्याला स्पेस टेक्नॉलॉजी मधलं, अवकाश तंत्रज्ञानाच्या मधलं, अवकाश विज्ञानाच्या मधलं आणि या अवकाशाचे जे विज्ञान आहे त्याच्या अप्लिकेशन्स, त्याच्या उपयोगाबद्दल, त्याच्या उपयोजनाबद्दल आपल्याला त्यांना बेसिक नॉलेज द्यायचे. इस्रो हॅज चॉक आउट दिस प्रोग्राम. का बरं? इस्रो हॅज चॉक आउट दिस प्रोग्राम टू कॅच देम यंग. आपलं जे टॅलेंट आहे आपल्या भारतामधलं, त्याला लवकरात लवकर कॅच करायचं, त्यांना प्रॉपरली हे काय करता येईल, आपल्याला प्रोत्साहन देता येईल. आणि टू एनकरेज मोर स्टुडंट्स, खूप सारे विद्यार्थ्यांचं आपल्याला त्यांना प्रोत्साहित करायचं, एनकरेज करायचंय. कशासाठी? टू परस्यू देअर करिअर इन सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. सायन्समध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये त्यांनी रिसर्च करावं, त्यांनी करिअर करावं, याच्यासाठी आपल्याला त्यांना प्रोत्साहित करायचंय. म्हणून त्याच्यासाठी इस्रोने हा कार्यक्रम लॉन्च केलाय, हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी केलाय. आता याच्यामध्ये साधारण फेब्रुवारीमध्ये याची अनाउन्समेंट झालेली आहे, जी दरवर्षी होत असते. त्याच्यानंतर त्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत, 24 फेब्रुवारी पासून सुरू झालेले आहेत. शेवटची डेट आपल्यासाठी महत्वाची आहे, ती आहे 23 मार्च. ती आहे 23 मार्च 2025. त्याच्यानंतर जेव्हा हे रजिस्ट्रेशन होतील संपूर्णपणे, तेव्हा एक लिस्ट आपल्या इस्रोकडनं जाहीर केली जाईल, रिलीज केली जाईल. कधी केली जाईल? 7 एप्रिलला. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावं, याच्यासाठी काय क्रायटेरिया असतो ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचंय, कशा पद्धतीनं सिलेक्शन होतं ते पण आपल्याला अभ्यासायचं आहे. पण त्याच्यामध्ये जे एक विद्यार्थी सिलेक्ट झालेले असतात त्यांची रिपोर्टिंग टाइम आहे बघा, 18 मे 2025 त्यांना इस्रोच्या एका सेंटरवरती रिपोर्ट करायचे. कोणती कोणती 7 वेगवेगळी सेंटर्स आहेत जिथे आपल्या विद्यार्थ्यांना जायचंय, तिथे त्यांना राहायचंय आणि तिथे त्यांना हे नॉलेज घ्यायचं. हे वेगवेगळे सेशन्स त्यांच्यासाठी, वेगवेगळे प्रॅक्टिकल्स, वर्कशॉप्स वगैरे त्यांच्यासाठी ऑर्गनाईज केलेले असतात. तर असा हा कार्यक्रम, याचं रिपोर्टिंग तुम्हाला जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्यांचा 18 मे असेल. 19 मे पासून 30 मे पर्यंत 2 आठवडे साधारणपणे यांचा योग्य प्रोग्राम चालेल. 19 मे पासून 30 मे पर्यंत. आणि साधारण 31 मेला यांचं सेंड ऑफ सेरेमनी असेल.
आता याच्यासाठीचा क्रायटेरिया काय आहे, कशाच्या आधारावरती सिलेक्शन होईल, कशाच्या आधारावरती सिलेक्शन होईल. तर सगळ्यात पहिलं आहे बघा, की आपले इयत्ता 8वीच्या परीक्षेमध्ये मिळालेले मार्क. आता आपण 9वीला आहोत, आपण इयत्ता 8वी मध्ये जी परीक्षा दिली होती आपल्या शाळेची, त्या परीक्षेमध्ये आपल्याला जेवढे मार्क्स मिळाले असतील त्यांना 50% वेटेज असेल. म्हणजे तुम्हाला समजा 40 मार्क मिळाले आहेत, 80 मार्क मिळाले आहेत, तर त्याचे 40 मार्क कन्सिडर केले जातील. 50% मार्क तुमचे क्लास 8च्या एक्झाम मधनं घेतले जातील. तुम्ही जर का समजा त्यांची एक ऑनलाईन क्वीज असते, आपल्या स्पेस सायन्स वरती असणारी, शालेय अभ्यासक्रमामध्ये जे काय आपल्याला खगोलशास्त्र अभ्यासाला आहे त्या खगोलशास्त्राच्या अभ्यासावरती आपल्याला एक ऑनलाईन क्वीज असते, 10 मार्काची असते. त्याला 10% वेटेज आहे. त्या 10 मार्कांपैकी तुम्हाला जेवढे मार्क मिळाले ते याच्यामध्ये तुमचे ऍड होतील. समजा तुम्हाला 10 पैकी 10 मिळाले, 50 असं. जर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये एखाद्या सायन्स फेअर मध्ये पार्टिसिपेट केलं, तुम्ही त्याच्यामधनं डिस्ट्रिक्ट लेवलवरती किंवा स्टेट लेवलवरती सिलेक्ट झालात, जर तुम्ही स्टेट लेवलवरती सिलेक्ट झालात तर तुम्हाला 10 मार्क मिळतील, 10%. जर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरती सिलेक्ट झालात तर 5 मार्क मिळतील, 5% तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं असेल तर तुम्हाला 2% मार्क्स मिळतील. जर समजा तुम्ही सायन्स ऑलिम्पियाडची किंवा त्याच्याशी संबंधित तत्सम परीक्षा दिलेली आहे, मग त्याच्यामध्ये होमी बाबा परीक्षा असेल, NSTS, CV रमन, ऑलिम्पियाड्स वगैरे वगैरे, अशा परीक्षांमध्ये जर तुमचा पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक आलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क्स मिळतील. जर तुमचा स्टेट लेवलवरती पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आला असेल तर तुम्हाला 5% मार्क्स मिळतील. जर तुम्हीचा डिस्ट्रिक्ट लेवलवरती आला असेल पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक तर तुम्हाला 4% मार्क्स मिळतील. जर तुमचा शाळेच्या स्तरावरती जरी पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक आला असेल या सायन्स ऑलिम्पियाडच्या परीक्षांमध्ये तर तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट कॉम्पिटिशन्स मध्ये विनर असाल तर, म्हणजे ते फक्त तुमचे बौद्धिक क्षमता नाही, तुमची शारीरिक क्षमता सुद्धा ते टेस्ट करतायत बघा. तुम्ही जर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स मध्ये विनर असाल, तुमचा त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा रँक आला असेल, स्टेट लेवलवरती आला असेल, डिस्ट्रिक्ट वरती आला असेल किंवा तुमच्या शाळेच्या लेवलवरती सुद्धा आला असेल, तरी सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीनं 5 स्टार आणि 2 अशी पर्सेंटेज मार्क्स त्याच्यामध्ये. जर तुम्ही स्काउट अँड गाईड मध्ये सहभागी असाल तुमच्या शाळेत, NCC मध्ये किंवा NSS चे तुम्ही मेंबर्स असाल मागच्या 3 वर्षांमध्ये बरं का, तर तुम्हाला 5% मार्क्स. जर का तुम्ही ग्रामीण भागामध्ये असाल, खेड्यात शिकत असाल किंवा एखाद्या ग्रामीण भागातील शाळेत शिकत असाल पंचायत एरियाच्या, तर तुम्हाला 15% मार्क्स आहेत, 15%. बघा, याच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं म्हणून इस्रोने अशा पद्धतीचा क्रायटेरिया आपल्यासाठी ठेवलाय. त्याच्यामुळं इयत्ता 8वीचे मार्क आणि तुम्ही ग्रामीण भागातले असाल तर स्पेस क्वीज, त्यांची जी ऑनलाईन क्वीज असते ती, आणि इतर काही तुमचे सर्टिफिकेट्स, या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती तुमचं सिलेक्शन या प्रोग्रामसाठी होऊ शकतं. याच्यात जनरली असं लक्षात घेतलं जातं की सगळ्याच स्टेट्समधनं आणि सगळ्याच युनियन टेरिटरीजमधनं भारतामधल्या मिनिमम विद्यार्थी असतील. साधारणपणे समजा त्यांना घ्यायचे आहेत 100 विद्यार्थी, तर ते प्रत्येक स्टेटमधनं येतील असा ते विचार करतात. 300-350 विद्यार्थी नक्कीच दरवर्षी सहभागी होतात. तर हा क्रायटेरिया फॉर सिलेक्शन आहे. त्याच्यानंतर इस्रोचे 7 सेंटर्स की ज्या ठिकाणी आपलं प्रत्यक्ष ट्रेनिंग होणार आहे, प्रत्यक्ष आपला निवासी कार्यक्रम जो आहे, ज्याच्यामध्ये आपले काही लेक्चर्स असतील, काही पार्टिसिपेशन वर्कशॉप्स असतील, काही अजून शास्त्रज्ञांशी चर्चा असेल, अजून काही म्युझियम्स वगैरे जे तुम्हाला तिथे बघायचे आहेत, ते 7 वेगवेगळे सेंटर्स ज्या ठिकाणी तुमचा युविकाचा कार्यक्रम चालतो. त्याच्यामधलं पहिलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग डेहराडूनचं, विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरमचं, सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटाचं, UR राव सॅटेलाइट सेंटर बेंगलुरूचं, स्पेस अप्लिकेशन सेंटर आहे अहमदाबादचं, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर आहे हैदराबादचं, आणि नॉर्थ ईस्टर्न स्पेस अप्लिकेशन सेंटर आहे शिलाँगचं. भारतामधल्या वेगवेगळ्या 7 सेंटर्स वरती इस्रोच्या हा कार्यक्रम दरवर्षी
होत असतो. आपल्याला एका जवळच्या सेंटरवरती ते सांगतात की तुम्हाला तिथे रिपोर्ट करायचंय, त्यांची जी डेट आहे त्या दिवशी आपल्याला रिपोर्टिंग करायचं असतं. मग आता आपल्याला जायचं आहे, तर आपल्याला तुम्ही म्हणाल सर तिकीट मिळतं का किंवा भाडं हो, नक्कीच. प्रवासाचा खर्च इस्रो उचलते. तुमचं रेल्वेचं सेकंड क्लासचं जे तिकीट असतं ते तुम्हाला मिळतं. सेकंड क्लास एसीचं तिकीट तुम्हाला मिळतं. फक्त विद्यार्थ्यांचा खर्च इस्रो देतं, पालकांचा नाही, फक्त विद्यार्थ्यांचा. आणि विद्यार्थ्यांना स्वतः तिथे जावं लागतं. तर अशा पद्धतीचं. दुसरी महत्वाची गोष्ट, याला रजिस्टर कसं करायचं. रजिस्टर कसं करायचं, युवा विज्ञानी कार्यक्रम याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू आहे. त्याच्यासाठीची वेबसाईट इथे खाली दिलेली आहे बघा, jigyasa.iirs.gov.in, किंवा इथं हा QR कोड दिलेला आहे. ही वेबसाईटची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देतो. रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. 23 मार्च 2025 ला रजिस्ट्रेशन संपणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर याच्यामध्ये पार्टिसिपेट करा. जे विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये आहेत त्यांना नक्कीच ग्रामीण भागामधले आणि ज्यांना 8वीच्या परीक्षेमध्ये चांगली मार्क्स मिळालेली आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करायचे. ज्यांचं स्पोर्ट्समध्ये असेल किंवा सायन्स ऑलिम्पियाडच्या एक्झाम मध्ये असेल किंवा इतर जे काही क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये जर का आपल्याला चांगली मार्क्स मिळाली असतील, आपण डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला किंवा आपल्या स्कूल लेवलला जरी पार्टिसिपेट केलं असेल तरी पण तुम्ही सहभागी व्हा. त्याच्यातलं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये आपलं नाव आलं तर आपल्याला या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. आणि याच्यामध्ये खूप 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 महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक्सपोजर मिळतं, आपल्याला माहिती खूप मिळते, आपल्याला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो तर. त्याच्यामुळे नक्की सहभागी व्हा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.